नमस्कार सर. नमस्कार. आज दिनांक 10 मे 2024 रोजी आपण तुमच्या भुईमुगाच्या शेतामध्ये आहोत. हो तर या भुईमुगासाठी आपण पूर्ण ग्रीन प्लॅनेटचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. हो, तुम्ही जे दिले तेवढे. जे आपण 3 फवारण्या आपण तुम्हाला हो. दिल्या, त्या फवारण्या तुम्ही घेतल्या. हो, त्या फवारण्या किती दिवसाच्या अंतराने घेतल्या आपण? 15 दिवसाच्या. 15 दिवसाच्या अंतराने हो, आपण घेतल्या. घेतल्या. आपण ग्रो, नायट्रोकिंग, FC आणि स्पीडॉल 90 हो या 4 ईची एक पहिली फवारणी घेतली. हो, त्याच्यानंतर आपण ब्लूम, नायट्रोकिंग, FCच्या 2 फवारण्या घेतल्या. 2 घेतल्या. तर या दोन्ही फवारण्यात आपल्याला फुटव्याची संख्या कशी झाली? चांगली वाटली. बरं, झाडाची वाढ चांगली झाली एकदम. आणि आता हे जे माल लागला, तर माल कसा लागलेला आहे? चांगला आहे का नाही? चांगला आहे एकदम. बरं, तर तुम्ही हे जे ग्रीन प्लॅनेटचे खत औषध वापरले, हो तर हे वापरून समाधानी आहे? हो. म्हणजे एकंदरीत तुमच्या भुईमुगात नाही, चांगल्या कारण रिझल्ट चांगला वाटायला ना. रिझल्ट चांगला वाटला. हो बरं, तर तुम्ही जे ग्रीन प्लॅनेटचे खत औषधी आपल्या भुईमुग पिकासाठी वापरले, तर तुम्ही समाधानी आहे? हो आता समोरच्या येणाऱ्या सीझनमध्ये सगळ्या शेतीसाठी तुम्ही ग्रीन प्लॅनेट वापरणार? हो, एकदम मस्त. बरं, तर तुमच्या पद्धतीनं बाकीच्या शेतकऱ्यांनी ग्रीन प्लॅनेटचे खत औषधी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? नाही, वापरायला पाहिजे ना, चांगली आहे. ठीक. सर, तुमचं नाव सांगा. भागवत कुंडलिक मुंडे. सर, आपण सरांना भुईमुगासाठी 3 फवारण्या दिल्या, हो, तर कुठल्या कुठल्या फवारण्या दिल्या? पहिली फवारणी ते नायट्रोकिंग ग्रो आणि FC पावडर आणि स्पीडल 90 दिलेली. बरं, आणि दुसरी फवारणी? दुसरी फवारणी नायट्रोकिंग बूम आणि FC पावडर. बरं, अशा आपण 2 फवारण्या घेतल्या. 2 फवारणी. तर सरांना ज्या फवारण्या दिल्या त्याच्यात भुईमुगात काय काय बदल वाटतात? शेंगाचा लाग चांगला आहे, भरपूर आहे. बरं, आता हे बघा, आपण हे जे शेंगा समजा या सध्या हो. ग्रीन प्लॅनेटच्या तंत्रज्ञानात तयार झालेले आहे, हो, तयार झालेला आहे. म्हणजे एकंदरीत रिझल्ट चांगला भेटला सर. चांगला भेटला ते. आता गावामध्ये आपण भरपूर जणांना याचा वापर करण्यासाठी दिला. हो,